नमस्कार मित्रांनो. तर नवरी मिळणे हिटलरला मालिकेमध्ये किशोर हॉलमध्ये फेऱ्या मारत असतो आणि लक्ष्मी सरू त्याच्याकडे पाहत असतात. सरू म्हणते, लक्ष्मी वहिनी, किशोर भाऊ एवढे टेन्शनमध्ये का आहेत? दुर्गा वहिनीची तब्येत ठीक आहे ना? लक्ष्मी शांतपणे म्हणते, काही नाही ग, काही झालं नसेल, पण काही झालं असतं तर आपल्याला सांगितलंच असतं ना. किशोर अजूनही बेचैन होऊन फेऱ्या मारत असतो. तेवढ्यात त्यांचा फोन वाजतो. तो तणतणाट करत फोन उचलतो आणि काय एवढा वेळ लावलास अपडेट द्यायला? ठेव आता फोन. तो फोन ठेवतो आणि दाराकडे नजर लावून बसतो. मनातल्या मनात म्हणतो, आता होणार खरा धमाका. 1, 2, 3 तेवढ्यातच आजी, लीला, एजे येतात. किशोर, सरू, लक्ष्मी धावत येतात आणि त्या दिशेने जातात. आजी, तुम्हाला काय झालं? सगळे घाबरून विचारतात. एजे शांतपणे म्हणतो, काही नाही, शुगर लो झाली असेल. लिंबू पाणी बनवायला जाते आणि तो आजींना रूममध्ये घेऊन जातो. किशोर संतापून म्हणतो, हां, काय मूर्खपणा लावलेला आहे. लोकांना धडं बोलता येत नाही का? मग इकडे लीला आजींना रूममध्ये झोपवते आणि काळजीने विचारते, आजी, तुम्हाला असं अचानक काय झालं? चक्कर कशी आली? आजींना आठवतं की मंदिरात त्यांना एक ओळखीचा चेहरा दिसला होता. त्या घाबरून फक्त एवढंच म्हणतात, लीला, ती भेटली होती. ती 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 कोण? आजी, ती कोण? लीला आश्चर्याने विचारते. आजी घाबरून म्हणतात, मला काही सुचत नाहीये. माझं डोकं जड झालंय. तू जातेस का? मला एकटं राहू दे. लीला काळजीने आजींना झोपावते आणि बाहेर येते. तेवढ्यातच एजे विचारतो, लीला, आई काही बोलली का? लीला म्हणते, स्पष्ट काही नाही, पण त्या म्हणत होत्या की ती दिसली, पण कोण ते काही सांगितलं नाही. एजे विचारात पडतो. नक्की कोणाला पाहिलं असेल आणि त्यामुळे आई एवढ्या टेन्शनमध्ये काय गेल्या असतील? लीला मनात विचार करते, हे काय केलंस तू लीला? आधीच अभिला टेन्शन आहे आणि तू अर्धवट माहिती सांगून त्यांचं अजून वाढवतेस टेन्शन. उद्या अभिचा वाढदिवस आहे आणि तो असा अवस्थेत असला तर सेलिब्रेट कसा करणार? एजे तिच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि म्हणतो, तू काहीतरी लपवत आहेस का? लीला त्याच्याकडे पाहते आणि हसत म्हणते, अहो, सकाळपासून अपशकुन चालू आहे, त्यामुळे टेन्शन आलं असेल. तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना, मी सगळं ठीक करेन. एजे तिच्याकडे पाहतो आणि हसतो. लीला त्याला गुदगुल्या करते आणि तो खळखळून हसू लागतो. लीला म्हणते, तुमची ही स्माईल मला खूप आवडते. तुम्ही अशीच हसत राहा. इकडे लक्ष्मी सगळं ऐकून आश्चर्यचकित होते. ह्या दोघांचं नेमकं काय चाललंय आणि आजींना काय झालंय? काहीतरी मोठी गडबड दिसते. दुसरीकडे रे किचनमध्ये असते आणि विचार करत बसलेली असते आणि लीला तिथे येते आणि विचारते, रे, तयारी झाली का? रेव म्हणते, हा ताई, कन्फ्यूज आहे. आजींना बरं नाही आणि आपण बर्थडे सेलिब्रेट करावा का? तर लीला म्हणते, हो, मी लिहिते. शेफ मी आहे आणि माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे आणि ह्यामुळे नाव लिहिणारच मी. रे हसून म्हणते, हो, केक रेडी आहे. नाव कसं लिहायचं ते ठरवलं आहेस का? तर लीला म्हणते, हो. इकडे लक्ष्मी दुर्गाकडे जाते. वहिनी, काहीतरी गडबड आहे. मला खात्री आहे की तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही आम्हाला सांगत नाही. ती कोण आहे? दुर्गा तिच्याकडे रागाने पाहते. माझ्या बाळावर लक्ष केंद्रित करायचंय. उगाच गोसिप्स वगैरे करत बसू नका. लक्ष्मी वैतागून म्हणते, हां, पण दुर्गा वहिनीला नक्कीच काहीतरी माहिती आहे. त्या रात्री आजी झोपलेल्या असतात आणि त्यांना स्वप्नात पुन्हा तीच आठवण येते. अंतरा मंदिरात दिसते. त्या दचकून उठतात. देवा, ही अंतरा होती का? ती फक्त माझा भास होता, पण आजच का? तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. आजी घाबरतात. अंतरा, ती आली आहे का? त्या दरवाजा उघडायला जातात आणि तेवढ्यातच लीला तिथे येते आणि दरवाजा उघडते. समोर डिलिव्हरी बॉय असतो. आजींच्या जीवाला जीव येतो आणि लीला म्हणते, आजी, तुम्ही एवढ्या घाबरून का गेलात? आजी फक्त हसतात, पण मनात मात्र त्यांना प्रश्न सतावतो की ती अंतरा खरी होती का भास होता? त्या रात्री एजे झोपलेला असतो. 12 वाजता लीला केक घेऊन वर येते. ती लाईट्स ऑफ करते आणि हळूच एजेच्या जवळ जाते आणि लाईट्स ऑन झाल्यावर एजे जागा होतो. लीला हसून म्हणते, हॅपी बर्थडे अभि. एजे केककडे बघतो आणि हसायला लागतो.
लीला पुढे येते आणि अचानक तिचा पाय गालिच्यात अडकतो आणि ती थेट अंगावर जाऊन पडते. केक त्याच्या चेहऱ्यावर लागतो. एजी आणि लीला दोघांनाही त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण होते आणि ते सुद्धा असंच झालं होतं. लीला लाजून विचारते, अभि, तुम्ही रागावलात का? एजे तिच्या डोळ्यात बघतो आणि म्हणतो, नाही लीला, तुझा हा वेडेपणा मला खूप आवडतो. मी खूप खुश आहे. त्या दोघांचे डोळे आनंदाने चमकतात आणि मालिकेचा आजचा भाग इथेच संपतो. पण पुढच्या भागात काहीतरी मोठा खुलासा होणार आहे आणि ते बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.